हॅलो, हां बोल ना दादा. दादा काय नाही त्यांचं जय महाराष्ट्र. पत्रकार सचिन उपासने जुचंद्र. आपण पाहू शकतो आपण आता रिलायबल तिथे आहे. आपण ते बसचं मोठं हे झालं आहे, नुकसान झालेलं आहे, ॲक्सिडेंट झाला आणि हा पाटा तुटलेला आहे बघा, तुटलं आहे. त्याच्यामुळे हा टायर बघा वाकडा झाला आणि ते पुढे टेकली होती जमिनीला, काच सुद्धा तुटलेली आहे. बस आहे पाहू शकता. त्याच्या धोकादायक बस आता इथे चालवायला देऊ नका. जर वसई विरार महानगरपालिकेमध्ये जर नवीन बसेस आल्या आहेत इलेक्ट्रॉनिक किंवा बॅटरीवाल्या, तर त्या आणण्यात याव्या. आणि नागरिकांचं फार मोठं नुकसान होऊ शकते. आता तर थोडक्यात बचावलं. आता हे जर ॲक्सिडेंट इथे झालं म्हणून, नाहीतर तिथून जर फाटक इथे झालं असतं तर ट्रेन कशा गेल्या असत्या आणि मग किती मोठं नुकसान झालं असतं नागरिकांचं. तर पाहू शकता बस घासून घासून पूर्ण आली पाहू शकता पूर्णपणे. पाहू शकता हे बघा पूर्णपणे बघा कुठून बस आली आहे बघा. बघा पाहू शकता कुठून बस ती घासत घासत आली आहे रस्त्यावर. पाहू शकता तिथपर्यंत एरिया पाहून घ्या. तर याकडे वसई विरार शहर महानगरपालिका परिवहन सेवा यांना विनंती आहे की ताफ्यामध्ये आता नायगाव पूर्वसाठी नवीन बसेस आणण्यात याव्या. आता जुन्या बसेस अतिशय जुन्या झालेल्या, कारण अशा प्रकारे जर हालत होत असेल पाहू शकता, अशा प्रकारे जर हालत होत असेल तर ताफ्यामध्ये नवीन बस चालू करा. आता बस झालं. जय महाराष्ट्र. पत्रकार सचिन उपासने जुचंद्र. एक विनंती आहे, तुम्ही काय बोल